3000 कोटीची कामं झाली. 3000 कोटीच्या कामाचे फोटो तरी दाखवा आम्हाला. वेगवेगळ्या आमदारांना निधी देत असताना तुमच्या आमदाराला 3000 कोटी रुपयाचा निधी दिला. पुढे आमदार इथनं निवडून गेले, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या आमदाराच्या कारकिर्दीमध्ये निधी आला तर तो हा पट्ट्या संजय मामाच्या काळात. हा विकास नाही का? हा विकास तुमच्या नजरेला का दिसत नाही? मी कधी कुठलाही असा फालतूक शब्द देत नाही आणि दिलेल्या शब्दाला जीव गेला तरी मागे हटत नाही. मी सांगतो या अडचणीचं रडगाणं कधीच न सांगता अगदी भरीव काम आमदार संजय मामा शिंदे यांनी या पंचवार्षिकमध्ये केलेलं आहे आणि त्याचा सर्व लेखाजोखा आपल्याला संजय पर्व या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या पुढे आलेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर विकासवीर. करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक सध्या सुरू झाली आहे. 20 तारखेला मतदान आहे. एक विषय आपल्या पुढे जाणीवपूर्वक मांडावा वाटतो, या निमित्ताने आपण विषय घेऊन आलेलो आहोत. निवडणुकीमध्ये 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये साधारणतः आहेत. तसे उमेदवार 15 आहेत, परंतु 4 प्रमुख उमेदवारांमध्ये ही लढत होते आहे. कोणी जातीचा मुद्दा घेऊन पुढे येत आहे, कोणी भावनेचा मुद्दा घेऊन पुढे येत आहे, तर कोणी मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन पुढे येत आहे. परंतु ह्या निवडणुकीमध्ये जो विकासाचा मुद्दा घेऊन पुढे यायला पाहिजे, हा मुद्दा कोणीच पुढे घेऊन येताना दिसत नाही. अपवाद फक्त संजय मामा शिंदे यांचा आहे. संजय मामा शिंदे ज्या विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवत आहेत, परंतु त्या मुद्द्यापासून निवडणूक ही भरकटवली जाते आणि ही भरकटवणं अलीकडे तर एकदम बरळण्याच्या पातळीवरती चाललेलं आहे. ज्या प्रचार सभा सुरू आहेत त्या प्रचार सभाच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांची खिल्ली उडवणं इथपर्यंत आपण समजू शकतो. राजकारणाचा तो एक भाग आहे. टीका टिप्पणी करणं हे त्याचा एक भाग म्हणून आपण समजू शकतो. परंतु एखादं विकास काम केलेलं असेल तर त्याची एकदम खालच्या पातळीपर्यंत जाऊन त्याची खिल्ली उडवली जाते. उदाहरण जर सांगायचं झालं तर 2 कोटी रुपयाचं मत्स्यबीज उजनीच्या जलाशयामध्ये आमदार संजय मामा शिंदे यांनी सोडलं, असं जाहीर सभेमध्ये आमदार बबनदादा शिंदे बोलले. खरं तर उजनी धरण अस्तित्वात आल्यापासून 40 वर्षाच्या कालावधीमध्ये अपवाद वगळता याच्यापूर्वी एकदाच 2000च्या पूर्वी ते मत्स्यबीज सोडलं गेलेलं होतं. त्याच्यानंतर ते सोडलेलं नव्हतं. मग हे विकास काम केलं आणि त्याच्याबद्दलची बातचीत फक्त आमदार बबनदादा शिंदे यांनी केली आणि त्याची खिल्ली उडवताना माजी आमदार जयवंतराव जगताप काय बोलले हे आपल्यापर्यंत आलेलं आहे. मुद्दा हा आहे की मुद्दाम ही निवडणूक विकास कामांच्या मुद्द्यावरून का भरकटवली जाते, विकास कामाच्या मुद्द्यावरती का बोलत नाहीये. सुज्ञ मतदारांपुढे हा विषय येणं खूप गरजेचं आहे. आपण लोकशाहीमध्ये राहतो, त्यामुळं कुठलीही निवडणूक जात, भावना, संवेदना याच्या आहारी आरक्षणाच्या मुद्द्याकडे न जाता ही निवडणूक प्रामुख्यानं आपल्याला विकासाच्या मुद्द्यावरती लढायची असं ज्यावेळेस मामासाहेब जाहीर करतात आणि त्याला अनुसरून 3490 कोटीचा जो विकास त्यांनी केलेला आहे याबद्दल सर्वप्रथम अजितदादा पवार बोलतात. त्यानंतर त्याची टिंगल केली जाते, तो विषय चेष्टेचा केला जातो. परंतु कुणीही विरोधकांनी त्याची चिरफाड का केली नाही? जो 3490 कोटीचा विकास केला असं आमदार संजय मामा शिंदे साहेब बोलत आहेत, तर त्याचं संजय पर्व या नावाचं पुस्तक या वाढदिवसानिमित्त प्रकाशित झालेले पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये प्रत्येक घटकासाठी जो निधी आलेला आहे, त्यासाठी जो पत्रव्यवहार केला, त्याच्या ज्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या, अधिकाऱ्यांबरोबर ज्या बैठका झाल्या, त्याचा सगळा इतिवृत्तांत या पुस्तकामध्ये दिलेला आहे. म्हणजे एकीकडं 3490 कोटींचा हा त्यांनी केलेला इतिहास ते मांडत असताना दुसऱ्या बाजूला प्रत्येक गावासाठी त्यांनी जो निधी दिला त्या गावाचं स्वतंत्र एक पत्रक गावोगाव आज वाटलं जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून याचे व्हिडिओ तयार केले जातात, क्लिप तयार केले जात आहेत. जे विकास काम झालं ते फोटोच्या माध्यमातून आपल्या पुढे येते, व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पुढे येत आहे. म्हणजे एका गावामध्ये किती निधी दिला, इथपासून ते तालुक्यासाठी किती निधी दिला, एवढं पारदर्शक काम या मतदारसंघामध्ये आमदार संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून झालेलं असताना सुद्धा विरोधक या विषयाची का खिल्ली उडवतात? तर त्याचं ठोस कारण मला असं दिसतंय की 2009 ते 2014 या कालावधीमध्ये बागल आमदार होते. त्यांनी 2014ची निवडणूक लढवताना त्यांनी असं सांगितले की आम्ही
आमच्या पंचवार्षिक मध्ये म्हणजे 2009 ते 14 मध्ये आम्ही 900 कोटींची विकास कामं केली. त्यानंतर 2014 ते 2019 मध्ये नारायण पाटील आमदार होते, त्यांनी सांगितले की आम्ही 1300 कोटींची कामं केली. आणि 2019 ते 2024 मध्ये आमदार संजय मामा शिंदे यांनी 3490 कोटींची कामं केली आणि त्याचं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलं. मला वाटतं हीच गोष्ट कुठेतरी विरोधकांना न रुचणारी, पचणारी आणि खटकणारी गोष्ट आहे. कारण एका पंचवार्षिक मध्ये एक आमदार सांगतो आम्ही 900 कोटीची कामं केली, धरून चाला तुम्ही 1000 कोटीची कामं केली त्यांनी. दुसरा सांगतो आम्ही 1500 कोटीची केली, 1300 कोटीची केली असं ते सांगतायत. आणि त्याच वेळेस ह्याचा डबल म्हणजे 3400 कोटी म्हणजे 1500 कोटीचे डबल झाले. म्हणजे एका पंचवार्षिक मध्ये एक आमदार स्थिर सरकार मिळालेलं असताना सुद्धा नारायण पाटलांसारखा एक आमदार फक्त 1300 कोटींची कामं करू शकतो. आणि त्याच पुढच्या पंचवार्षिक मध्ये 5 वर्ष काळ असताना, अस्थिर सरकार असताना विद्यमान आमदार संजय मामा शिंदे हे 3490 कोटींचा विकास करतात. हेच कुठेतरी खटकणार आहे, त्यांना न पचणार आहे आणि त्याच्यामुळे ह्या मुद्द्याची खिल्ली उडवली असं दिसते. दुसरीकडे अतिशय प्रचार सभाच्या माध्यमातून पुराण कथा, दंतकथा, भाकड कथा सांगून या विषयाची खिल्ली उडवताना विकास दिसतच नाही आणि चक्रधर स्वामी आणि महानुभाव पंथाचे दृष्टांत सांगितले जातात. मूळ मुद्दा असा आहे की आपण संत वाङ्मयामध्ये, संतांच्या भूमीमध्ये राहणारी माणसं आहोत. संत तुकाराम महाराजांचा सुद्धा खूप छान अभंग आहे की भले तरी देव कासेची लंगोटी, नाठाळांच्या माथी मारू काठी. मला वाटतं विरोधकांच्या साठी हा अभंग खूप समर्पक आहे. आमदार संजय मामा शिंदे यांनी काय केलं हे वेगळं सांगायची गरज नाही, पुस्तक रूपाच्या माध्यमातून आलेलं नाही. आपल्या डोळ्याला तो विकास दिसत नाही याचा अर्थ एक तर आपल्याला कावीळ झाली असेल, ती कावीळ रक्तात उतरली असेल, किंवा आपल्या डोळ्याला काचबिंदू झाला असेल, मोतीबिंदू झाला असेल आणि त्याच्यामुळे आपल्याला तो विकास स्पष्टपणे दिसत नसावा असं मला वाटते. विकास बघण्याची दृष्टी आपल्याकडे येऊ द्या. साधा आणि सोपा हिशोब 3490 कोटींचा मी मांडतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यातला आहे तो म्हणजे 1234 कोटीचा जातेगाव ते टेंभुर्णी हा महामार्ग. बरेच महाशय विद्वान असं बोलतात की तो केंद्राचा निधी आहे. केंद्राचा जरी निधी असेल तरी केंद्र म्हणजे काय कोणी पाकिस्तान किंवा अमेरिका नाहीये. केंद्र म्हणजे भारतातलंच ते एक केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यातली विभागणी झालेली आहे. त्यातलं केंद्र शासनाचा आलेला तो एक निधी आहे. परंतु तो निधी येण्यासाठी जो पाठपुरावा करावा लागतो, स्थानिक लेवलवरून ज्या मागण्या जाव्या लागतात, पत्रव्यवहार जावा लागतो, राज्य सरकारचा जो हरकत दाखला लागतो, जे सहकार्य लागतं ते करून देण्यासाठी आमदार संजय मामा शिंदे यांनी काय काय केलं हे त्यांनी कालच आपल्याला कंदरच्या सभेमध्ये सांगितलेलं आहे की 27 वेळा त्यांना बांधकाम मंत्री, तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे फेऱ्या माराव्या लागलेल्या आहेत. मग हे केलं नसतं तर हा रस्ता वर्गच झाला नसता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे आणि त्यानंतर 1234 कोटी निधी मिळालाच नसता. त्यामुळे 1234 कोटी निधी जरी केंद्राचा असला तरी त्यासाठी जे ग्राउंड लेवलला काम करावं लागतं ते आमदार संजय मामा शिंदे यांनी केलेलं आहे. त्यामुळे 1234 कोटी हे त्यांच्या 3490 कोटीच्या हिशोबामध्ये आलेले आहेत आणि ते आपल्याला हिशोबात पकडायला काहीच हरकत नाही. म्हणजे एका रस्त्यासाठी, जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गासाठी 1234 कोटी निधी आला. सावडी ते वेणेगाव हा 15 गावांना जोडणारा रस्ता आहे. 71 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. त्या रस्त्यासाठी 271 कोटींचा निधी आलेला आहे. त्यानंतर कुगाव तालुका करमाळा आणि शिरसोडी तालुका इंदापूर म्हणजे एकीकडे करमाळा तालुका म्हणजे सोलापूर जिल्हा आणि इंदापूर तालुका म्हणजे पुणे जिल्हा, ह्या दोन जिल्ह्याला जोडणारा त्याच्यासाठी 395 कोटीचा निधी आलेला आहे. त्याचं भूमिपूजन पण झालेलं आहे. डिक्सर पूल आहे त्याच्यासाठी 55 कोटीचा निधी आलेला आहे. त्याचं प्रत्यक्षात कामही सुरू झालेलं आहे. ह्यामचा रस्ता जो आहे 271 कोटीचा त्याचंही काम सुरू झालेलं आहे. 1234 कोटीचा हा जो रस्ता आहे त्याचं भूसंपादन सुरू झालेलं आहे. भूसंपादन संपल्यानंतर प्रत्यक्षात जमीन ॲक्वायर झाल्यानंतर कामकाजाला सुरुवात होणार आहे. म्हणजे फक्त रस्ते विकास आणि पूल ह्याचा जर आपण हिशोब करायला लागलो, याच्यामध्ये 3054चा निधी असेल, गटबचा निधी असेल किंवा बजेटमध्ये पडलेला अर्थसंकल्पातला निधी असेल, हे सगळा निधी जवळपास 2000 कोटींचा निधी हा फक्त रस्ते विकास आणि पूल याच्यासाठी आमदार संजय मामा शिंदे यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर आरोग्याकडे आपण जर वळायला लागलो तर सगळ्याच्या डोळ्याला स्पष्टपणे इमारत दिसेल एवढी उंच इमारत करमाळा उपजिल्हा रुग्णालयाची सध्या तयार झालेली आहे. आपण ती पाहू शकता. त्याच्यासाठी जवळपास 43 कोटींचा निधी आहे. 25 कोटींचा निधी हा 100 कोटचं जे रुग्णालय बांधलं जात आहे त्याच्यासाठी आलेला आहे आणि उरलेला 18 कोटी निधी हा आरोग्य कर्मचारी जे आहेत, अधिकारी जे आहेत त्यांच्या वसाहतीसाठी आलेले आहे. ती इमारत आता उभी राहिलेली आहे. नुसत्या करमाळा शहराचा जरी आपण विचार करायला लागलो तर करमाळा शहरामध्ये जवळपास 70 कोटींचा निधी आलेला आहे. त्यातली प्रशासकीय इमारत ही 35 कोटींची आहे. करमाळा नगर परिषद इमारत, त्याच्यानंतर सांस्कृतिक भवन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा याच्यासाठी 10 कोटींचा निधी आलेला आहे. अल्पसंख्याक समाज इथला असेल,
किंवा दलित समाज असेल, ह्या सगळ्या विविध कामांसाठी जवळपास 25 कोटींचा निधी आलेला आहे. म्हणजे 70 कोटींचा निधी करमाळा शहरामध्ये आलेला आहे. दळगाव उपसा सिंचन सारखी योजना असेल की त्या योजनेसाठी एकाच वेळेस 116 कोटी निधी आला, त्याचं काम चालू आहे. आपण तालुक्यातल्या 24 गावामध्ये कुठेही फिरा, दळगावच्या लाभ क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला कामं चालू असलेली दिसतील. मग हा विकास नाही का? हा विकास तुमच्या नजरेला का दिसत नाही? करमाळ्यात आला तर तुम्हाला उंच इमारत बांधलेली दिसेल. इकडे कमला भवानी मंदिराकडे तुम्ही जावा, 5 कोटीची विकास कामं पूर्ण आहेत तिथं. आता खूप चांगल्या पद्धतीचे रस्ते त्या ठिकाणी झालेले आहेत, पेविंग ब्लॉक बसवलेले आहेत, भक्तांसाठी भक्त निवास त्या ठिकाणी बांधून तयार झालेला आहे. मग हा विकास नाही का? 40 गावांचा प्रश्न असलेली कुकडी योजना, उपसा सिंचन योजना आमदार संजय मामा शिंदे यांनी सुरुवातीला प्रस्तावित केली. आज त्याच्यावरून बरंच वादळ होतं, त्याला कोणी रिटायर्ड उपसा सिंचन योजना म्हणतं किंवा कुणी काही म्हणतं आहे. परंतु याच्या अगोदर लोकप्रतिनिधी जे होऊन गेले त्यांच्या सुपीक डोक्यामध्ये कुकडीचं पाणी उजनी धरणात सोडावं आणि तिथून ते उचलून तिथं टाकावं आणि जुन्या स्ट्रक्चर मधून ते 40 गावांना मिळावं, ही सुपीक डोक्यातून कुणाच्याच आयडिया ह्याच्या अगोदर का आली नाही? ज्यावेळेस सर्वप्रथम 2021 मध्ये आमदार संजय मामा शिंदे यांनी बैठक घेतली, महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांकडे याचा पाठपुरावा केला. त्याचे लेखी पत्र आहेत, एक फाईल आहे फक्त कुकडी योजना उपसा सिंचन योजनेची, ती सुद्धा आपल्याला पाहायला आज मिळू शकते. त्या योजनेच्या सर्व्हेसाठी म्हणजे 40 गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आमदार संजय मामा शिंदे यांनी 47 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. त्याचे रितसर सर्वेचे ऑर्डर निघाल, टेंडर निघाल आणि प्रत्यक्ष सर्वेला सुरुवात होणार आहे. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की 5 वर्षे हा खूप कमी कालावधी आहे. त्यामध्ये कोरोना असेल, अस्थिर सरकार असेल, सरकारची झालेली पडझड असेल, विरोधात बसावं लागलेलं असेल, एवढ्या अडचणी असताना सुद्धा या अडचणीचं रडगाणं कधीच न सांगता अगदी भरीव काम आमदार संजय मामा शिंदे यांनी या पंचवार्षिकमध्ये केलेलं आहे. आणि त्याचा सर्व लेखाजोखा आपल्याला संजय पर्व या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या पुढे आलेला आहे. प्रत्येक विभागासाठी जो दिलेला निधी आहे, जसं मी रस्ते विकासासाठी सांगितले की 2000 कोटींचा निधी आहे, आरोग्य विभागासाठी किती निधी आहे, त्यानंतर जलसंधारण विभाग आहे की वेगवेगळे तलाव आहेत, त्या बांधकामासाठी जवळपास 60 तलावाच्या दुरुस्तीसाठी 47 लाखाच्या आसपास निधी आलेला आहे. जलजीवन मिशन योजना जी केंद्राचीच योजना आहे, परंतु ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून ही यंत्रणा कार्यान्वित केली जाते. त्यासाठी जवळपास 150 कोटींचा निधी तालुक्यामध्ये आलेला आहे. मला वाटतं करमाळा तालुका हा महाराष्ट्रामध्ये क्रमांक 2चा तालुका आहे की सर्वात जास्त प्रमाणामध्ये जलजीवनची कामं या तालुक्यामध्ये होऊ शकली. जर तालुक्यातील लोकप्रतिनिधी जर अकार्यक्षम असता तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कामं झालेलीच नसती. दुसरीकडे आपण पाहायला गेलो तर आमदार आपल्या दारी हा उपक्रम असेल किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मदत कक्ष जो त्या आमदार संजय मामा शिंदे यांनी तहसील कार्यालयामध्ये सुरू केलेला असेल, किंवा बांधकाम कामगार जे आहेत त्यांच्यासाठी मोफत अर्ज भरून देणं असेल, त्यानंतर आमदार आपल्या दारीच्या माध्यमातून रेशन कार्ड काढून देणं असेल, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल, हे लाभ गाव पातळीवरती जाऊन पोहोचवण्याचं काम आमदार संजय मामा शिंदे यांनी केलेले आहे. म्हणजे फक्त राजकारणच न करता राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक समाजकारण करावं, लोकांच्या उपयोगी आपण यावं. या माध्यमातून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जे फार्मर कप स्पर्धा सुरू आहे, समृद्ध गाव स्पर्धा सुरू आहे, त्या गटांना प्रोत्साहन देणं, त्यांना एकत्रित मेळावा घेणं, ही काम सुद्धा आमदार संजय मामा शिंदे यांनी केलेलं आहे. सौंदे असेल किंवा फिसरे असेल, चांगलं काम करणारे गट आहेत, त्या गटांना प्रत्यक्ष त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. म्हणजे खूप कालावधीनंतर, म्हणजे मी तर असं सांगेल की कैलासवासी नामदेवराव जगतापांच्या नंतर 35 वर्षानंतर करमाळा तालुक्याला लाभलेलं आमदार संजय मामा शिंदे हे एक स्वयंभू नेतृत्व आहे. असं नेतृत्व या तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी एक माजी आमदार, त्याला मिळणारा दुसरा माजी आमदार, आणि असं सगळं एकत्र येऊन ह्या आमदारांच्या विरोधामध्ये एक फळी उभा करायची आणि करमाळा तालुका परत एकदा विकासापासून कोसो मैल दूर न्यायचा, हे एक षडयंत्र इथं रचलं जात आहे. हे कुठंतरी सुज्ञ मतदारांच्या लक्षामध्ये आलं पाहिजे. कारण करमाळा तालुका 1952ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली, तिथपासून ते 1985 पर्यंत एकतर्फी अंमल कैलासवासी नामदेवराव जगताप साहेब यांचा होता. आणि त्या काळामध्ये करमाळा तालुका सोलापूर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये खूप प्रगत होता. असं असताना आज 2020 ओलांडले, आज 2024 साल सुरू आहे, ह्यात तरी सुद्धा शिक्षणासाठी आमच्या तरुणांना इतर तालुक्यामध्ये जावं लागतं, इतर जिल्ह्यामध्ये जावं लागतं. सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर बार्शी असेल, सोलापूर असेल, पंढरपूर असेल, इथं शिक्षणाच्या सुविधा निर्माण झाल्या, आरोग्याच्या सुविधा निर्माण झाल्या, उद्योगधंदे उभा राहिले ह्या साध्या साध्या तालुक्यामध्ये सुद्धा. परंतु आमचा करमाळा तालुका एवढा मागास का, हा प्रश्न प्रत्येक सुज्ञ मतदारांना पडला पाहिजे. त्याच्या पाठीमागचं कारणच असं आहे की 1985 नंतर
करमाळा तालुक्यामध्ये स्थिर किंवा एकच असा व्हिजन असलेला आमदार लाभला नाही. थोडाफार प्रयत्न कैलासवासी दिगंबरराव बागल साहेबांच्या काळामध्ये लगातार 2 टर्म मिळाल्यानंतर त्यांना झाला, परंतु त्यांचंही खच्चीकरण त्यानंतर केलं गेलं आणि पूर्ण तालुका विकासापासून वंचित ठेवला गेला. प्रत्येक आमदार हा आपल्या हातातलं बाहुलं बनवण्याचं काम अकलूजच्या शक्तीनं केलं आणि हा तालुका विकासापासून कोसमैल दूर गेला. त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना एवढीच विनंती आहे की आपण कुठल्याही भूलथापांना बळी न पडता वस्तुस्थिती काय आहे, आपण लोकशाहीमध्ये राहतो, आपल्याला खरंच चिरफाड करायची असेल की एवढा विकास झाला का, एवढा निधी आला का, तर आपण ऑनलाईन वेबसाईटवर जाऊ शकता, सर्च करू शकता. बांधकाम विभागाच्या वेबसाईट आहेत, तिथं आपल्याला हा निधी कसा आला, शासकीय अध्यादेश काय, ही सगळी माहिती मिळू शकते. मग एवढं सगळं पारदर्शकपणे आपल्याला करता येत असताना कुणीतरी आपल्याला काहीतरी भरकट होत असेल, विकासाच्या मुद्द्यावरून निवडणूक भरकटवली जात असेल, तर याच्याकडे दुर्लक्ष करावं आणि अनेक वर्षानंतर जे नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे, जे आपल्याला व्हिजन असलेलं नेतृत्व लाभलेलं आहे, जे आपल्याला एक योग्य दिशेनं पुढे घेऊन चाललेलं आहे, अशा नेतृत्वाच्या पाठीमागे आपण ठामपणे उभा राहिलं पाहिजे. 5 दिवसावरती मतदान आलेलं आहे, 20 तारखेला मतदान आहे. त्या मतदानामध्ये त्यांचं आमदार संजय मामा शिंदे यांचं जे सफरचंद चिन्ह आहे, त्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना परत एकदा आमदार करण्याची संधी दिली पाहिजे. कारण करमाळा तालुका जो विकासापासून कोसमैल दूर गेलेला आहे, तो प्रभात आणण्यासाठी ही गोष्ट आपल्याला करावीच लागेल, एवढं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.